ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं राज्यामध्ये 288 ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी पक्षाचे प्रमुख प्रकाश शेंडके आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कशा पद्धतीचं नियोजन आहे? 288 ठिकाणी तुम्ही जागा उभ्या करताय। ओबीसी बहुजन पार्टीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडलेली आहे। त्या ठिकाणी महाराष्ट्रातील सगळे नेते, आमचे विभागीय अध्यक्ष असतील, जिल्हाध्यक्ष असतील, बाकी सगळे नेते मंडळी, विविध समाजाचे नेते बैठकीत हजर होते। या बैठकीमध्ये आम्ही काल निर्णय केलेला आहे की या महाराष्ट्रामध्ये ह्या येऊ घातल्या विधानसभा निवडणुका ज्या आहेत, कारण आता पण बघितलं तर ह्या ओबीसी आरक्षणाचं जे आहे ते लखतर वेशीवर टांगायचं काम जे आहे या सरकारकडून झालेलं आहे, विरोधी पक्षांच्याकडून सुद्धा झालेलं आहे। त्यामुळे कुणावरही विश्वास आमचा राहिलेला नाही आणि म्हणून ही निवडणूक जी आहे शेवटी आरक्षणाची लढाई जी आहे ती आता मतपेटीतून लढायचा निर्णय जो आहे तो आता आम्ही घेतलेला आहे आणि ह्या मतपेटीतून ओबीसीलाच मतदान करायचं आणि ओबीसीचेच आमदार निवडून आणून त्या ठिकाणी सत्ता हस्तगत करायची, हा निर्णय काल आमच्या या बैठकीत काल झालेला आहे। या बैठकीतून प्रत्येक जिल्ह्यामधून उमेदवार जे आहेत, कालच्या बैठकीत जवळ 12 उमेदवार सुद्धा आमच्या या ठिकाणी लढण्याचे निश्चित झाले। त्यामध्ये शेड्यूल कास्टचे एससीचे उमेदवार त्या ठिकाणी आलेले आहेत, शेड्यूल ट्राईबचे आलेले आहेत, मुस्लिम समाज आलेले आहेत। या बैठकीमध्ये बारामुल्लार असतील, भटकेविमुक्त असतील, मायक्रो ओबीसी असतील, ओबीसी असेल, सगळ्यांना त्या ठिकाणी प्रतिनिधित्व जे आहे त्या या महाराष्ट्रामध्ये आमदारकीला तिकीट देताना दिले जाईल। मुस्लिम समाजाला सुद्धा त्यांच्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आमदारकीच्या त्या ठिकाणी तिकीट दिले जातील आणि संपूर्ण ओबीसी जो आहे, मग तो दलित आमदार असू द्या किंवा मुस्लिम असू द्या, त्याच्यामागे महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो ठामपणे उभा राहील। शेवटी आरक्षणवाद्यांनी आरक्षणवादालाच मतदान दिलं तर या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणखीन कुणाची न येता फक्त आरक्षणवाद्याचीच येऊ शकते। त्या माध्यमातून ही निवडणूक जी आहे आम्ही ताकदीने आम्ही लढणार आहोत। येत्या आठवड्यापासून या महाराष्ट्रावर आमचे जिल्हावार कार्यकर्ता मेळावे त्या ठिकाणी आमचे घेण्याचं आमचं नियोजन ठरलेलं आहे। त्या ठिकाणी जे उमेदवार जे आहेत त्या ठिकाणी उमेदवार चाचपणी करून योग्य उमेदवार निवडून ही निवडणूक जी आहे ताकदीने आम्ही लढवायचा निर्णय झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा, या निर्णयापत या महाराष्ट्रातला ओबीसी आलेला आहे। आता ही निवडणूक पक्षाच्या पलीकडे गेलेली आहे। एकीकडे मराठा आरक्षण आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षण, ओबीसी विरुद्ध मराठा अशीच निवडणूक जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। कारण सत्ताधारी पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष असेल, कोणी सुद्धा ओबीसीच्या बाजूने ठामपणे बोलायला, ठामपणे भूमिका घ्यायला तयार नाही आहे आणि म्हणून आम्हाला शेवटी आमचंच सरकार जे आहे म्हणजे ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार हा कन्सेप्ट घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये जात आहोत आणि या आता ओबीसीची सत्ता या महाराष्ट्रात आणल्याशिवाय आता हा ओबीसी स्वस्थ बसणार नाही। हा निर्णय जो आहे तो निर्णय आमच्या बैठकीत झालेला आहे आणि आपल्याला ही विधानसभा जी आहे ही ओबीसी विरुद्ध मराठा असेल किंवा आमच्या आरक्षण विरोधात जे कोणी आहेत त्यांची लढाई जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। आणि दुसरा प्रश्न असा आहे की बहुजन पार्टीचा एकला चलोराचा नारा असेल की तुम्ही आघाडीसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहात? कारण प्रकाश आंबेडकरांची मागच्या वेळेस आपण जर जी परिस्थिती पाहिली की ऐन वेळेला वेगळ्या उमेदवारांना त्यांना पाठिंबा जाहीर केला, एकंदरीत या संदर्भामध्ये काय भूमिका आहे? जे ओबीसीच्या आरक्षणाला पाठिंबा देतील असे काही समविचारी पक्ष असतील किंवा समविचारी काही आमदार असतील त्यांना पाठिंबा देण्याचा सुद्धा काल आमच्या बैठकीत निर्णय झालेला आहे। वंचित आघाडीच्या बाबतीत आपण जर म्हणाल तर वंचित आघाडीचा मागच्या लोकसभेचा जो अनुभव जो आहे तो काय आमचा चांगला नाही आहे। कारण शेवटी ओबीसी नेत्यांचा पाठिंबा काढून घेऊन धनदांडग्यांना पाठिंबा द्यायचा, कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी एक भूमिका घ्यायची। त्यांनी आमच्यासोबत लाखाचे मेळावे केले ना, आम्ही त्यांना सोबत घेतलं आणि सांगितलं की आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान द्यायला पाहिजे, ही भूमिका आम्ही दोघांनी मिळून घेतलेली आहे, आमच्या सगळ्या नेत्यांनी मिळून घेतली। पण लोकसभेत निवडणुकीमध्ये अचानकपणे ती भूमिका बदलल्यामुळं त्या ठिकाणी धनदांडग्यांना अचानक पाठिंबा, ओबीसीच्या नेत्यांचे पाठिंबा काढून घ्यायचे आणि धनदांडग्यांना पाठिंबा द्यायचं, हे निवडणुकीत हे सगळं पाहिलेलं आहे। म्हणून प्रकाश आंबेडकरांनी आता जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये, पण ती भूमिका जरी आम्ही त्याचं स्वागत करतो पण निवडणुकीमध्ये त्यांची काय भूमिका असेल याविषयी मात्र आत्ता सांगणं कठीण आहे। आणि म्हणून आमची विनंती आहे आंबेडकर साहेबांना आणि त्यांच्या सगळ्या नेत्यांना की आधी वंचितची व्याख्या जी आहे, वंचित म्हणजे कोण हे आधी ठरवा ना। आता वसंतदादा पाटलाचा नातू 4 वेळा मुख्यमंत्री, त्याला तुम्ही वंचित पाठिंबा देणार, ओबीसी नेत्याचा पाठिंबा काढून घेणार आहे निवडणुकीमध्ये। तिकडे बारामतीला सुप्रिया सुळे जी आहे ती 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या धनदांडग्यांची कन्या, ते आमच्या महेश भागवतांचा माळी समाज नेते, त्यांचा तुम्ही पाठिंबा काढून घेणार आणि तिथं त्यांना पाठिंबा देणार। म्हणजे ही भूमिका जी आहे ही भूमिका मागच्या निवडणुकीत आम्ही अनुभवलेली आहे। त्यामुळे आंबेडकरांची भूमिका आता जरी स्वागतार्ह असली तरी निवडणुकीमध्ये ती काय भूमिका असेल हे मात्र आत्ताच काही सांगता येत नाही। त्यामुळे आम्ही अतिशय साशंक आहोत आणि आम्ही अतिशय सावध आहोत आणि म्हणून जे कोणी ओबीसीची आरक्षणाची भूमिका जी आहे
ती निवडणुकीमध्ये घेईल त्याच्याशीच आम्ही त्या ठिकाणी एकत्रित लढण्याचा आम्ही विचार करू शकू. नाहीतर आम्ही स्वबळावरती निवडणुका लढण्याची आमची ताकद आहे. 60% या महाराष्ट्रामध्ये 60% ओबीसी आहे आणि जर दलित आणि मुस्लिम आणि हे आदिवासी आमच्यासोबत आले तर 80% आम्ही होतोय. त्यामुळं आरक्षणवाद्यांनी आरक्षण मत द्यायचं ठरवलं तर या महाराष्ट्रामध्ये इतरांचा ह्या सगळ्या पक्षांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की ओबीसी आरक्षण, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा जो प्रयत्न आहे हा शरद पवारांचा आहे. जरांगीच्या मागे देखील शरद पवार. बघा, मागच्या निवडणुकीच्या आधी आमच्याशी चर्चा झाली, त्यानंतर अचानक त्यांनी जरांगे जाऊन पाठिंबा दिला. जरांगेशी युती करायला लागले. अजून सुद्धा गरीब मराठ्यांना द्या. गरीब मराठ्यांना न्याय नाही द्यायला पाहिजे आमची भूमिका नाही. त्यांना ईडब्ल्यूसी आरक्षण आहे ना. मग पुन्हा हे त्यांची जी भूमिका जी आहे की ही मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्याची भूमिका जी आहे त्याला स्पष्टपणे विरोध जो आहे तो विरोध झाला, तो केला गेला पाहिजे. आणि जो कोणी तो विरोध करेल तो ओबीसीचा खरा म्हणायला पाहिजे. किंवा मग निवडणुकीच्या आधी एक भूमिका, निवडणुकीमध्ये वेगळी भूमिका, असं करून ओबीसीचं फसवणूक जर होणार असेल ती आम्हाला मुळीच मान्य नाही. शेवटचा प्रश्न, आगामी काळामध्ये कुणाकुणासोबत आपण युती करू शकता? सध्या एमआयएमनं देखील आपले पर्याय ओपन ठेवल्याचं पाहायला मिळतं. तुम्ही मुस्लिम, दलित आणि ओबीसी असा उल्लेख करताना देखील पाहायला मिळाला. हे पहा, एमआयएमचे इम्तियाज जलील यांचं माझं फोनवर बोलणं झालेलं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी संघटने नेते शेतकरी संघटने नेते त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. दोन्ही संघटना ज्या आहेत शेतकऱ्यांच्या त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. दलित समाजाचे जे सेकंड कॅटेगरी लिडरशिप आहे ती सगळी लिडरशिप आमच्या संपर्कात आहे. ते म्हणतात की आपण एकत्र होऊया, कारण शेवटी जे प्रस्थापित नेते दलित समाजात आहेत ते कुठे ना कुठे ऍडजस्ट झालेले आहेत. म्हणजे प्रकाश आंबेडकरांना बाजूला ठेवून जी उर्वरित संघटना आहे ती तुमच्यावर येऊ इच्छिते. आंबेडकर साहेबांची भूमिका निवडणुकीमध्ये काय असताना माहीत नाही, पण जी सेकंड कॅटेगरी आहे म्हणतो मी, हे फर्स्ट कॅटेगरी झाली. आठवले, आंबेडकर ही सगळी फर्स्ट कॅटेगरी झाली. पण सेकंड कॅटेगरी जी आहे ज्यांना खरंच आरक्षण टिकवायचं, आरक्षणवादाची लढा द्यायचा आहे, ओबीसींच्या पाठीमागे उभा राहायचा आहे किंवा ओबीसीचा पाठिंबा त्यांच्यासाठी घ्यायचा आहे. कारण आपण बघितलं असेल प्रमोशन मधलं आरक्षण रद्द झालं पण एकाही प्रस्थापित दलित नेत्यानं आवाज उचलला नाही ना. काय त्यामुळे दलित समाज जो आहे, दलित जनता जी आहे ती सुद्धा त्रस्त आहे. म्हणून हे आरक्षण कुठल्याही परिस्थितीत वाचवलं पाहिजे. म्हणून शेवटी ओबीसी, दलित आणि मुस्लिम या सगळ्यांनी, आदिवासींनी एकत्रितपणेच आता ह्या सत्तेचा संघर्ष जो आहे तो संघर्ष करायची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या सत्तेच्या पेटीतून आम्ही ओबीसीचं सरकार जे आहे, बहुजनांचं सरकार जे आहे ते आम्ही बाहेर काढून या ठिकाणी पहिल्यांदा महाराष्ट्राचा इतिहास जो आहे तो या बहुजनांचं सरकार, मुख्यमंत्री ओबीसीचा आणि सरकार बहुजनांचं, हे जे आहे हा संकल्पना जी आहे राबवून या ठिकाणी नक्कीच सत्ता पालट जो आहे तो या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच आगामी काळात 288 विधानसभा मतदारसंघांची चाचपणी प्रकाश शेंडगेंनं सुरू केलेली आहे. या ठिकाणी ज्या ठिकाणी ओबीसींची भूमिका घेणारे उमेदवार असतील त्यांना पाठिंबा देखील देऊ अशी देखील एक भूमिका त्यांना मांडली आहे. कॅमेरामन दीपेश माझांसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.